तर आता आपण जे नेक्स्ट डेस्टिनेशनवर आलो आहे त्या डेस्टिनेशनचं नाव आहे मेनवली. मेनवली घाट असं बोललं जातं ह्याला. मेनवली गावात आहे वाईपासून तुम्ही आल्यानंतर. तर आता बघू शकता हे मेनवली घाट याला असं म्हणतात. आणि वाईकडून आपण जेव्हा धोम धरणाकडे जातो ते 4-5 किलोमीटरच्या अंतरावरच हे मेनवली गाव आहे आणि त्या गावातच ह्या मेनवली घाट आहे. ठीक आहे, आजूबाजूला पूर्णपणे ग्रीनरी आहे, बघू शकता तुम्ही झाडं, आणि खूप पीस आहे इथे, शांतता आहे. तुम्ही इथे आलात तर आरामात तुम्ही इथे बराच तास बसू शकता. दुसरी गोष्ट, ह्या घाटावर 2 प्रकारची मंदिरं आहेत. एक म्हणजे विष्णुदेवाचं आहे आणि दुसरं मेनेश्वराचं आहे. आणि ह्या घाटाचा जो आकार आहे हा थोडा चंद्रकोराकृती आहे आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते पण आपण पुढे बघूया. तसंच ह्यातलं अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे नाना फडणवीसाचा जो वाडा आहे त्याला लागूनच हा घाट आहे, त्याचाच हा पार्ट आहे. त्याच्याबद्दल पण आता आपण पुढे माहिती बघणार आहोत कसं काय ते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या घाटाची अशी की हा घाट प्रसिद्ध आहे. हिंदी आणि मराठी खूप साऱ्या चित्रपटांची इथे शूटिंग होते. जसं की तुम्ही बघितलं असेल स्वदेश शाहरुख खानचा, त्या चित्रपटाची पण इथे शूटिंग झाली आहे. सिंघम चित्रपटात. त्यानंतर जो आता आपला सगळ्यात रिसेंट छावा चित्रपट होता विकी कौशलचा, त्याच्यामध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याचा जो सीन आहे तो इथेच शूट केला गेला आहे. आणि त्यामुळे आपलं आता हे ठिकाण खूपच फेमस झालं आहे. ऑलरेडी त्याला एक हिस्टॉरिकल टच आहे आणि त्यात आता ही नवीन जे शूटिंगचं इथे कॉन्सेप्ट आला आहे त्याच्यामुळे त्याला अजून जास्त महत्त्व आलेलं आहे. आणि बघू शकता आपण आता मंदिरात चाललो आहोत. तर बघू शकता हे मेनेश्वराचं मंदिर आहे. विष्णू मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे घेता आलं. आणि आता जसं मी बोललो होतो तसं बघा आपण पुढे आलो आहोत नाना फडणवीसांच्या वाड्यामध्ये. इथे एक माहितीपट सांगितला जातो आधी त्यांच्याबद्दल आणि मग तुम्हाला वाड्यामध्ये जाऊन मग त्या गोष्टी सगळ्या रिलेट करता येतील की जी माहिती तुम्ही बघितली त्या गोष्टी इथे सगळ्या कशा कशा आहेत. तसं याची फक्त ₹30 कॉस्ट आहे, तर तुम्ही हे डेफिनेटली बघा. तर हा आहे नाना फडणवीस यांचा वाडा आणि तिथे आतमध्ये शूटिंग जास्त अलाउड नाही त्यामुळे आपण फोटोज टाकले आहेत. तर नाना फडणवीसांचा वाडा हा वाईजवळील मेनवली गावात आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना याला असं म्हणलं जातं. दुसरी गोष्ट, या वाड्यात ऐतिहासिक पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन बांधकामाचं तुम्हाला संगम दिसतो. तसंच नाना फडणवीस म्हणजेच बाळाजी जनार्दन भानू यांनी 1780च्या शतकात बांधलेल्या या भव्य वाड्यात वेगळ्या प्रकारची विशिष्ट प्रकारे दगडी तटबंदी, त्यानंतर कारंजे आणि चिरेबंदी विहीर यासारखी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे याला एक विशिष्ट प्रकारचं स्थान इथे या क्षेत्रात मिळालेलं आहे. तर हा वाडा तुम्ही बघू शकता, 2 मजल्यांचा हा वाडा आहे आणि चौपोसी पद्धतीचा आहे, चौसोपी पद्धतीचा आहे सॉरी. वाड्यातील खोल्या, नानांचा पलंग आणि शयनकक्ष, खलबतखाना, पंक्तीचा चौक, महिलांसाठी खास हळदीकुंकू कार्यक्रम करण्यासाठी चौक, कचेरी, विहीर, कारंजे अशी या वाड्याची रचना असून हा वाडा चांगल्या पद्धतीने सांभाळला गेलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही इथे बघू शकता की जे छोटे छोटे काय बॅनर आहेत स्टँडी लावलेत, तिथे तुम्ही आल्यानंतर तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथली माहिती आपोआप चालू होते ऑडिओमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये. त्यामुळे खूप सुंदररित्या तुम्हाला इथे माहिती मिळायला मदत होते आणि खूपच सुंदर असं बांधकाम आहे. बघू शकता तुम्ही आता एक्झाम्पल आहे बघा, हे जे पोस्टर आहे ह्याच्यावर जर तुम्ही स्कॅन केलं तर इथली सगळी तुम्हाला माहिती मिळेल. बघू शकता हळदी कुंकू चौकातील पुष्पक किरीनी असं याला म्हणलं जातं. जसं मी तुम्हाला बोललो की आधी आल्यानंतर एक माहितीपट सांगितला जातो 20 मिनिटचा, तर तुम्ही डेफिनेटली ऐका. त्याच्यामध्ये नाना फडणवीस कसे कसे वाड्यात वावरायचे, कसे कुठं त्यांनी काय केलं ते सगळं तुम्हाला बघायला मिळतं. आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल वाडा बघायला जाता तेव्हा मग तुम्हाला त्या गोष्टी रिलेट होतात की अच्छा इथे हे होतं, तिकडे ती गोष्ट केली जायची, ते कुठे बसायचे हिशोब करायला. तर जसं फडणवीस हे पेशवाईच्या काळातील मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचे प्रशासकीय पद मानले जात होते, जे एका कर्तृत्ववान व्यक्तीने भूषवले आणि तेच म्हणजे आपले नाना फडणवीस, ज्यांचं मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू होते. तर ज्या क्षेत्रामध्ये बसून ते हे सगळं प्रशासकीय काम बघायचे त्या क्षेत्राला फड असे म्हणायचे आणि जो माणूस ते काम बघायचा त्यांना फडणवीस अशी पदवी दिली जायची.
तर अशा प्रकारची सुंदर माहिती तुम्हाला इथे आल्यावर मिळेल. तुम्ही डेफिनेटली वाई, महाबळेश्वर या साईडला आलात तर ह्या आपल्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत, ज्या वास्तू आहेत त्यांना नक्की भेट द्या. नाना फडणवीस यांचा वाडा नक्कीच इथे येऊन भेट दिली पाहिजे. खूप सुंदर माहिती आपल्याला इथे मिळते आणि अशा प्रकारची माहिती घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघू शकता हे एक बुरुज आहे, त्याच्याबद्दल तिथे माहिती दिली आहे डिटेलमध्ये. इथे पण त्या छोटी जी मूव्ही दाखवली जाते त्याच्यात दाखवतात की नाना जे होते ते इथे येऊन इथून एक गड दिसतो, त्या गडाची पाहणी इथून ते करायची. ह्याला बुरुज क्रमांक 1 असं म्हटलं आहे सध्या. हे बघा समोर जो गड दिसतो हा आहे पांडवगड. बघू शकता संरक्षण तटबंदीमुळे पुढे आलेला बांधकामाचा भाग म्हणजे बुरुज आणि इथून पांडवगडाकडे ते बघायचे. खूपच सुंदर अरेंजमेंट केली आहे त्यांनी की इथूनच त्यांना तिथे लक्ष ठेवायला यायचं. तर बघू शकता बाहेरून वाडा अशा प्रकारे दिसतो. ही एंट्री आहे वाड्याची इथून आणि हा समोर थोडासा परिसर आहे वाड्याचा. तर बघू शकता आपण आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर आलो आहोत. ते म्हणजे वाईमधील महागणपती, त्याला ढोल्या गणपती असंही म्हणलं जातं आणि हे पण मंदिर कृष्णा नदीच्या काठावरच आहे आणि अतिशय प्राचीन मंदिर आहे, खूप प्रसिद्ध असं. आणि ते साधारण 1762 म्हणजे 1762मध्ये बांधलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची जी मूर्ती आहे ती एकाच दगडात कोरलेली असून मंदिराची रचना ही मत्स्याकार आकाराची आहे, ज्यामुळे हे एक प्रमुख पर्यटन स्थळ इथे बनलं आहे. आणि ॲक्च्युली आतमध्ये जास्त शूट करायला अलाउड करत नव्हते, शूटिंग अलाउड नाही आहे काय कारणास्तव. त्यामुळे तुम्ही इथे येऊन स्वयंदर्शन घेतलं तर ते जास्त उत्तम आहे. मी तुम्हाला बाहेरचं फक्त परिसर दाखवू शकतो आणि खूपच सुंदर जागा आहे, बघू शकता. जसं की तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की वाईला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाते. तर त्याचं नक्कीच एक कारण असणार. ते कारण म्हणजे हे जे मंदिर तुम्ही बघताय, इथे एक शिवमंदिर आहे सुंदर आणि ते आहे काशी विश्वेश्वर मंदिर आणि त्यामुळेच इथे नाव पडलं आहे दक्षिण काशी. खूप सुंदर मंदिर आहे. इथे पण आपल्याला आतमध्ये काही शूट करता आलं नाही एक्झॅक्टली मूर्ती, त्यामुळे मी फक्त तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो आहे. आणि गणपती घाटावरून तुम्ही पुढे गेल्यानंतर मेन मार्केट येतं वाईचं. तिथे बघा आज बाजार आहे, सोमवार होता ज्या दिवशी आपण व्हिजिट केली आणि सोमवारचा बाजार असतो वाईचा. खूपच मस्त सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. म्हणजे गावी ज्या गोष्टीसाठी आपण जातो नॅचरल गोष्टी खाण्यासाठी, तर तुम्ही सगळं बघू शकता. ही फळं भाज्या सगळं नॅचरली इथे बनलेलं आहे आणि खूप छान मार्केट आहे. हे बघा बघू शकता सगळ्या ताज्या भाज्या आहेत, फुलं भाज्या फळं सगळं इथे तुम्हाला ओरिजिनल जे गावचे गोष्टी आपण खाण्यासाठी नेहमीच वाट बघत असतो किंवा उत्सुक असतो ती त्या मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल. तर जर तुम्ही कधी कोइन्सिडेंटली रविवारी किंवा सोमवारच्या आसपास जर आलात तर डेफिनेटली मार्केटमध्ये व्हिजिट करा. सोमवारी हा बाजार असतो वाईमध्ये, तर तुम्हाला इथे छान एक्सपिरियन्स मिळेल. तर बघा आता आपण नेक्स्ट आपल्या डेस्टिनेशनवर आलो आहे. ते म्हणजे हे आहे विष्णूंचं मंदिर, जे वाईमध्ये मार्केटमध्ये आहे. मे बी हे खूप कमी लोकांना माहिती असेल. तर ह्या विष्णू मंदिराची असं महत्त्व आहे की हे मंदिर वाईच्या ऐतिहासिक वास्तुकलेतील एक उत्तम नमुना आहे आणि संपूर्ण मंदिर हे मोठ्या घडीव दगडात असून 11 सुरेख कमानींचा सभामंडप तिथे दिसतो आपल्याला. असावे म्हणजे 1767मध्ये हे मंदिर बांधलं आहे आणि येथील श्री विष्णू आणि लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मंदिरासमोर असलेला एक गरुड आहे ते पण खूप आकर्षक आहे. बघा ही मूर्ती आपण बघू शकता, विष्णूची आणि श्री लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती, खूपच देखणी मूर्ती आहे.